संपत कदम सर. हा बोला सर. सुरुवात करूया का? करा ना सर. निकम सर. हो करा करा. महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष संपत कदम सर, कार्याध्यक्ष योगेश्वर निकम सर, राज्य समन्वयक भास्कर देशमुख सर, कोषाध्यक्ष तानाजी शेळके सर, सहसचिव सुनील कांबळे सर, त्याचप्रमाणे बरेच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. सर्वांचे नाव काही घेत नाही मी. उपस्थित असणारे सर्व जिल्हाध्यक्ष, आपले विधी सल्लागार गजानन एंडोले सर, अभिजित धानोरकर सर, बऱ्याच दिवसानंतर आपण ऑनलाईन मीटिंगचे आयोजन केलेलं आहे. त्यापूर्वी एक आपण थोडासा कार्यकारिणीमध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या मध्ये थोडासा बदल केलेला आहे. थोडासा म्हणजे एकच बदल आहे त्याच्यामध्ये, त्याला फक्त आपण एक मान्यता घेऊया. मराठवाड्यामधून सुरुवातीला प्राध्यापक वसंत जाधव हेच आपल्याकडे एक कार्यरत होते, कार्यकारिणीमध्ये कार्यरत होते. त्याच्यामध्ये आपण आता प्राध्यापक गौतम सर जे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून सुरुवातीला कार्यरत होते, त्यांना पण कार्यकारिणी मध्ये घेण्याचं निश्चित केलेलं आहे. यासाठी आपल्या सर्वांची अनुमती असावी, अनुमोदन असावं. कोण सर? गवते सरांना पण कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे, घ्यायचं आहे. तसा एक मी ठराव मांडतोय. त्याच्यासाठी सर आपल्याला त्याच्याबद्दल अनुमोदन असावं. सरांनी जी सूचना आणली आहे अध्यक्ष साहेबांनी गवते सरांच्या नियुक्तीबद्दल, तर त्या सूचनेला मी राज्याचा उपाध्यक्ष म्हणून माझं अनुमोदन आहे. गवते सर आपलं अभिनंदन सर. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि गवते सरांनी आपण नवनाथ काकडे सर यांची बीड जिल्हा नियुक्तीचा ठराव मांडतोय सर. अनुमोदन आहे. बीड जिल्ह्याचे नवनाथ काकडे सर त्यांच्याही सूचनेला माझं अनुमोदन आहे. काकड सरांच्या काकड सरांच्या नियुक्तीला अनुमोदन आहे. कंटिन्यू करूया सर. सध्याच्या काळामध्ये बरेच विचार आपल्याला बघायला मिळाले आणि काही जुन्या संघटना किंवा काही लोक संदर्भात वेगळ्या पातळीवरती प्रयत्न करत होते. जे बांधव आहेत ते सारखे आपल्याला विचार करत होते कशा पद्धतीने आपलं नियोजन संघटनेचं असावं. पण आपण 1.5 महिन्यापूर्वी जे आंदोलन केलं मुंबईमध्ये, त्या आंदोलनामध्ये आपण दादा भुसे साहेबांची भेट घेतली, डेलिगेशन झालं आणि तेव्हा त्यांनी त्याच्यावरती तेरा मारला. शिक्षण सचिवांच्याकडे ती फाईल फॉरवर्ड केली. त्याच्यासाठी काही अवधी मिळावा, कालावधी मिळावा, त्यांना त्याच्यावरती निर्णय करण्यासाठी विचार व्हावा. या संदर्भात आपण एक महिना जाऊ दे असं पण चालू पुढे केले. दरम्यानच्या काळामध्ये पण एक आपल्याला PR बघायला मिळाला, एक परिपत्रक बघायला मिळालं. त्याचबरोबर जो कोर्टाचा निर्णय सुद्धा आपल्याला झालेला बघायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2005 पूर्वी 100% अनुदानित शाळेवरती जे कर्मचारी होते, जे नियुक्त कर्मचारी होते, त्यांच्यासाठी प्रस्ताव, सेवानिवृत्ती प्रस्ताव जमा करण्याचे सुद्धा एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळी लगबग बघायला मिळाली. त्याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच जणांची मतांतरे होते. काही जणांनी प्रस्ताव जमा केले, काही जणांनी जमा केलेले प्रस्ताव त्यांच्या वकिलाला विचारून सुद्धा पाठीमागे घेतलेले आहेत सर. जमा केलेले प्रस्ताव सुद्धा पाठीमागे घेतलेले आहेत. असे सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी घडलेले आहे सर. मग ही सगळी अशी परिस्थिती असताना
आपण संघटनेचं निश्चित काय धोरण असावं, संघटनेचं काय स्ट्रॅटेजी असावी, या संदर्भात बऱ्याचदा विचारणा होत होती. त्या संदर्भात आम्ही असं ठरवलं की या महिनाअखेरला पण त्याच्यावरती मीटिंग घ्यावी, त्याच्यावरती सगळ्यांची मतं जाणून घेऊया आणि सगळ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण निश्चित तोडगा कशा पद्धतीने काढता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. दरम्यानच्या काळामध्ये संघटनेसंदर्भात संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचे पोस्ट टाकले नाहीत. याचा अर्थ ते पदाधिकारी अगदी शांत होते असं होत नाही. प्रत्येक जण सर आपापल्या परीने प्रयत्न करत होता, आमदारांना भेटायचा प्रयत्न करत होता, मंत्र्यांना भेटायचा प्रयत्न करत होता, कशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. फक्त याची चर्चा सार्वजनिक कुठेही केली जात नव्हती. पण संघटना शांत आहे, संघटना त्या दरम्यानच्या काळात काही करत नाही, अशा पद्धतीने पण चुकीचा मेसेज जाऊ नये याच्याकरता आपण आता उद्यापासून आपल्याला सुट्ट्या लागतात आणि निश्चित स्ट्रॅटेजी आपली काय असावी, धोरण काय असावी, तुमच्या सर्वांची जी मतं आहेत ती मतं आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि तुमची मतं जाणून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती शेवटी सर्वसमावेशक असा तोडगा काढून आणि त्या दृष्टीने आपली नक्कीच आपण या संघटनेची वाटचाल चालू ठेवणार आहोत. त्या संदर्भात ज्याने या संदर्भात चार संदर्भात अभ्यास केला किंवा आपल्याला काही इतर माहिती असेल किंवा कशा पद्धतीने वाटचाल व्हावी याच्यासाठी सुद्धा आपल्याचं मनोगत, आपलं मार्गदर्शन या ठिकाणी आपण एक 5-10 मिनिटांमध्ये व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. निकम सर. आपल्यातून इतर सदस्यांना बोलू देऊया, कोण कोण बोलतात. येस सर, येस सर. त्यांची मतं काय असतील बोलून घेऊ आपण. जिल्हाध्यक्ष असतील. हॅलो सर. हॅलो हा बोला सर, नाव सांगा आणि बोला सर. हा राजगिरी सर. हा राजेकर सर बोला. हे आता कोर्टाचा जे निर्णय आहे 100% अनुदानित तुकडीवरील म्हणजे शाळेच्या तुकडीवरील लोकांच्यासाठी हा निर्णय आहे. पण आता राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्तांचा सुद्धा मूळ प्रस्ताव जमा करायला चालू आहे. या संदर्भात आम्ही अजून काय प्रस्ताव जमा केलेला नाही आहे, पण आम्ही सेवानिवृत्तांनी प्रस्ताव आमच्या तालुक्यामध्ये 6 जण आम्ही आहे की सेवानिवृत्तांचा प्रस्ताव, पेन्शन प्रस्ताव जमा करायचे का, याचा काय उपयोग होईल का, त्याच्यावर जरा निकम सर आम्हाला मार्गदर्शन करा. हो करू. ठीक आहे सर, निकम सर शेवटच्यामध्ये आपलं मार्गदर्शन करतील. तर अजून कोणाला मतं मांडायच्या संदर्भात सर? त्या पद्धतीने वाटचाल असावी, काय करावं सर, आपली मतं कृपया एकदा व्यक्त व्हा. गवते सर आहेत का? हो आहे. हा नमस्कार सर. हा नमस्कार. काय बीड मध्ये जोरदार कार्यक्रम चाललाय. हो चालेल. काही ते आमचे काय बीड मध्ये काही जणांचे जीपीएफ बंद होते. हा त्या संदर्भात शिक्षण उपसंचालकाला आम्ही निवेदन दिलं मागे 8 दिवसात आणि ते जीपीएफ सुरू करा म्हणून असं आपण त्यांना विनंती केलेली आहे. आता अमरावतीतून 2 पत्र निघाले, एक डेटा मागवण्याच आणि एक पत्र बीडला बी निघाले पत्र काढले बीडला. डेटा मागवताय आणि हा ते आता माहिती मागवायला सुरुवात केली शिक्षण अधिकाऱ्यांनी इथं बीडलाही. कारण 2 पत्र आहेत याच्यासाठी लोक राहिले असं आहे त्यांचं. असं का? हा असंच आहे ना सर. ते दाद देत नाहीत आपल्याला. अगोदर छान मीटिंग झाली, पुढे घेतला विषय, काहीतरी पुन्हा विषय मागे येतोय. माझं हे जे आहे आपण प्रस्ताव दाखल केले समजा शिरोडकर साहेब. हा बोला सर. हे प्रस्ताव जे दाखल केलेत ना तर त्या प्रस्तावानुसार मला असं वाटतंय की आपल्याला 2005 पूर्वीची संख्या मिळेल याच्या माध्यमातून.
आणि स्क्रुटनी लवकरात लवकर व्हावी या संदर्भात संघटनेने तर पाऊल उचलायला पाहिजे आपण. स्क्रुटिनी होण्यासंदर्भात. हा, आणि दुसरी गोष्ट, आझाद मैदानावर जे आपलं आंदोलन झालं होतं, आपला जे प्रस्ताव शिक्षण सचिवाकडे दादा भुसे साहेबांच्या माध्यमातून गेलेला होता, तर त्याचा एक आपला पाठपुरावा आता करावा लागत. तर सुट्टीत नक्कीच आपण पाठपुरावा करणार आहोत त्याच्यासाठी. हा, कारण काय आहे, शिक्षण विभागाकडून प्रस्ताव झाल्याशिवाय पुढे आपला मग वित्त असेल किंवा मुख्यमंत्री साहेब असतील यांना तोपर्यंत भेटण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतंय. सर, तो प्रस्तावासाठी सुद्धा आपल्याला संघटित प्रयत्न करायचेच आहेत, पण त्याच्यासाठी मी एक पत्र सर लेटर पॅड वरती पत्रक तयार करून टाकलेलं आहे सर. उद्या जास्तीत जास्त आपल्या जिल्हाध्यक्षाने सर पालकमंत्र्यांना आपल्याला ते निवेदन द्यायचंच आहे सर. हो. पालकमंत्र्यांना आपण निवेदन देऊ आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत आपल्याला जर बैठक जर मिळाली, एकदा 15-20 मिनिटाची जर बैठक जर झाली, तर नक्कीच त्या गोष्टीला सर एक चालना मिळेल सर. सर, माझं असं मत आहे की आपली बैठक मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांबरोबर झाल्याशिवाय आपल्या विषयाला काही मला वाटतं पुढे काही दिसत नाही भेट झाल्याशिवाय. अगदी बरोबर. शिक्षण मंत्र्यांच्या हातातली गोष्ट राहिलेली नाही, यांच्या हातात नाही विषय निर्णायक विषय. आता शिक्षण मंत्री हे दादा भुसेजी साहेब आहेत, ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या पक्षाचे आहेत काय. हा, तर एकनाथराव शिंदे साहेबांनी तिथं जर सांगितलं समजा किंवा भुसे साहेब हे प्रश्न जर आयडून घ्या आणि प्रस्ताव पाठवा, तर ते आपला सोपं पडेल. त्याच्यामुळे शिंदे साहेबांची अगोदर बैठक होणं गरजेची आहे आपली. होय सर, काय केलंय आपण, शिंदे साहेबांचे जे ओएसडी आहेत त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे सर. बर ओएसडीचे कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि शिंदे साहेब पण 5 तारखेला जयसिंगपूरला येणार आहेत. गडरावकर साहेबांना आम्ही उद्या भेटणार आहे सर, आणि जयसिंगपूरमध्ये 5-10 मिनिटं जर त्यांच्याशी बोलायला मिळालं तर आम्ही बोलणार आहे. त्याशिवाय मुंबईमध्ये तर त्यांच्या ओएसडीने एकनाथ शिंदे साहेबांसोबत आपली मीटिंग करण्यासाठी पण प्रयत्न करतोय. त्या संदर्भात सर आपल्याला नक्की उद्या मिळेल. मी 2-3 दिवस सर त्याचा फॉलोअप घेतोय सर. बर पण तो आपल्याला अगदी फर्म चॅनल आहे बॅटरीचा, आणि ते ओएसडी साहेबांचे जे रिलेटिव्ह आहेत ते अगदी आपल्या जवळच्या संबंधित निघालेत, त्यामुळे त्यांनी तो विषय मनावर घेतलेला आहे. त्यांनाही तो विषय सांगितलेला आहे सर, पण तिथे उद्या बोलणं होईल सर त्यांच्याशी. चालेल. तर जे जिल्हाध्यक्ष असतील ते कृपया, जे जिल्हाध्यक्ष असतील आणि प्रॉपर जिल्ह्यामध्ये काम करणारे जे आता बरेच समजा परगावी असतील, ते जिल्हाध्यक्ष किंवा कर्मचारी असतील ते आपल्याला आपापल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करतील. पण जे प्रॉपर जिल्ह्यामध्ये राहतात, समजा गडचिरोलीमध्ये राहतील, कोल्हापूरमध्ये असतील, त्या तरी कमीत कमी 4-5 बनवाने तो त्याची प्रिंट काढून तर आपले पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांना द्यायचं कामच करावं लागेल सर. जर समजा उद्या नाही भेट झाली तरी 2-3 दिवसामध्ये सुद्धा त्याला ते प्लॅनिंग करून द्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला मुख्यमंत्र्यांची जर भेट मिळाली तरी सुद्धा या गोष्टीला सर चालना मिळेल. सर देशमुख सर. हॅलो. हा नमस्कार सर. हा नमस्कार सर, बोला सर. माझं थोडं यांच्या पीएससी रवींद्र चव्हाण साहेबांच्या पीएससी बोलणं झालं आहे, तर ते आपल्याला 1 तारखेनंतर अपॉइंटमेंट देतील. तर रवींद्र चव्हाण साहेबांची अपॉइंटमेंट मिळाली तर त्यांच्याबरोबर बोलणं एकाच गोष्टीसाठी आपल्याला करायचं की फडणवीस साहेबांचे ते सध्या निकटवर्ती आहेत आणि प्रदेशवरती काम करतायत, तर आपली फडणवीस साहेबांची त्यांनी भेट घालून दिली तर बरं होईल. त्यासाठी थोडे प्रयत्न मुंबई विभागाकडून सुरू आहेत. अपॉइंटमेंट मिळाली की तसं मी आपल्या कार्यकारिणीला कळवतो सगळ्यांना अपॉइंटमेंट भेटले आहे. चालेल सर, आपलं तयार केलेलं पत्र आहेत ना, हे पत्र पण पोहोचवा ना त्यांच्याकडे. हो सर, टाकलेलं आहे ग्रुपवरती. बरोबर. मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी या संदर्भात आपण मागणी केलेली आहे. जोपर्यंत सर दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत गवते सर म्हटले त्याप्रमाणे आपलं थोडं कव्हरअप होणार नाही. त्या दिशेने प्रयत्न करूया आपण. नक्कीच सर, आमदारांच्या माध्यमातूनच आपल्याला करावं लागेल, डायरेक्ट कोणी आपल्याला भेटणार नाही आहे. देशमुख सर आपला वेळ तर आहे ना त्याच्यामध्ये, पण मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठकच झाली पाहिजे काय. हो. आता या संदर्भातच आपला प्रयत्न करणं गरजेचं आहे अगोदर.
हो आपण सर काय करायला लागेल की आपल्याला त्यांच्याकडे जाण्याचं चॅनल म्हणून आपले लोकलचे अपडेट करावे लागतील. नाही नाही हो आपण बघू ना त्या पद्धतीने आपण करूया. फक्त आता फडणवीस साहेबाशी रवींद्र चव्हाण साहेबांकडून बघा समजा प्रयत्न झाला तर. हो मी ते पण बघतो आणि माझं यांच्याशी बोलणं झालंय निरंजन डावकरे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. डावकरे साहेब मला म्हणाले की फडणवीस साहेबांशी बोलू सर आपण या विषयावर बोलू. हा निरंजन डावकरे साहेब. मे महिन्यामध्ये अधिकृत बैठक व्हायलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळे जोरदार प्रयत्न करू येतो. कदम सर बोला सर. मी माझी ना आज तब्येत बरोबर नाही, मी आज काही जास्त बोलणार नाही, तुम्ही कोणतरी बोला. हा आहे ना, जॉईन आहे ना तुम्ही सर. ओके ओके सर. हो मी जॉईन आहे पण तब्येत बरोबर नाही माझी आज. येस येस येस. अजून कोणी जिल्हाध्यक्ष बोलता आहेत का? आपल्या शिक्षकांमधून सदस्यांमधून कोणीतरी बोला. मनोगत आलो. हा सर. शिरोळकर सर आणि निकम सर धन्यवाद. हो निकम सर आता जे हायकोर्टच्या ऑर्डरनुसार जे आता प्रस्ताव लोकांनी सादर केलेत, बहुतांश लोकांनी माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव सादर केलेले आहेत. तर यामध्ये कोर्टाची जी डेडलाईन होती 12 एप्रिलला तो 12 मार्चला डाउनलोड झालेला आहे. त्याची 27 एप्रिलला मुदत बहुतेक संपली. कोर्टाने डेडलाईन दिले 30 सप्टेंबर पर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी आणि मयत कर्मचाऱ्यांच्या फाईल निकाली काढायच्या. हॅलो. होय होय. हा तर या संदर्भात आता मे, जून, जुलै, ऑगस्ट या 4 महिन्यामध्ये सर्व डी ऑफिस मधून या प्रस्तावाची छाननी होते किंवा नाही यावरती प्रत्येक डेप्युटी ऑफिसशी संबंधित लोकांनी थोडस अटॅच राहून ह्या प्रोसिजर काय चालू पाहिली पाहिजे. ज्यामध्ये सेवानिवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांच्या पहिल्या फाईल निपटारा करायला सांगितलेला आहे त्यांनी. त्यावरती काय ऍक्शन होते यावरती आपलं सर्व जिल्ह्यामध्ये काम करणारे डी ऑफिसच्या जवळपास तर इथे काय नेमकी प्रोसिजर चालू आहे याचं कार्यकारणी देखील शिरोळकर सरांच्याकडे तुमच्याकडे हे रिपोर्टिंग व्हावं सर्व विभागातून. तर यासाठी आपली काय योजना करता येईल? मे मध्ये लगेच हे घेतलं जर असं वाटत नाहीये, तर सध्या फाईल तर ठेवून घेतल्यात त्यांनी, पण हे काम जून मध्ये वगैरे सुरू होईल. तर या संदर्भात काय अधिक माहिती असली तर आपण मीटिंग मध्ये द्यावी. ओके सर. पुण्याला बोलायचं अजून सर. आहेत का चोडणकर सर? चोडणकर सर. हा नमस्कार सर. हा नमस्ते सर, बोला की. सन्मान्य अध्यक्ष साहेब, सर्व कार्यकारिणी, बोलायचा मुद्दा म्हणजे सर प्रस्ताव कोर्टाने आदेश दिले, परंतु कोर्टाने आदेश दिले तर संचालकांनी कोणत्याही प्रकारचं पत्र काढलेलं नाही. संचालकांनी काढलं नाही पत्र, त्यामुळे उपचालकांनी पत्र निघालं नाही. त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रस्ताव काही घेतलेत, काहींनी घेतलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे, आणि काही शिक्षण अधिकारी घेऊन तसेच ठेवलेले आहेत. आमच्या जिल्ह्यात तर मॅडम सर आमचे प्रस्ताव घेतलेच नव्हते. आम्ही म्हात्रे सरांची चर्चा आली, म्हात्रे सरांनी मग आदेश दिला की तुम्ही घ्या आणि पुढे पाठवा, परंतु ते प्रस्ताव घेऊन ठेवलेले आहे आमच्या शिक्षण अधिकारी, पुढे अजिबात पाठवलेले नाही. त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही उपसंचालकांचे तोपर्यंत आम्ही पुढे पाठवणार नाही. असं बऱ्याच जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आहे सर. तर झालं काय पाहिजे, संचालकांचं अशा प्रकारचं पत्र आलं पाहिजे उपसंचालकांना, आणि उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं पाहिजे. पण आपल्या उपसंचालकांनी कोणत्याही प्रकारचं पत्र काढलेलं नाही. बरोबर का सर? कोल्हापूर उपसंचालकांनी पत्र काढलेलं नाही काढलेलं नाही. त्यामुळे बऱ्याच शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतलेही नाहीत. काही घेतले ते तसेच ठेवलेले आहे. त्यामुळे पहिली आधी सगळ्यांचे प्रस्ताव जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे संचालक कार्यालयातून,
की पत्र काढायचं. त्यासाठी काय असेल तर विचार व्हावा. बर बर बरोबर, नोट करून घ्या मी सर. हॅलो. हा, म्हणजे आपल्याला स्क्रुटिनीच्या आधी पत्र जर प्रस्तावात गेले नाही तर स्क्रुटिनी कुठून होणार? होय. हा, नक्की आकडा पण मिळणार नाही ना आपल्याला. हो, आकडा पण मिळणार नाही. या संदर्भात पुणे संचालक कार्यालयाकडे. हॅलो सर. हा सर. पुणे आता सर जे बोलले ना सोडवलं सर, की पुणे संचालक कार्यालयाकडून उपसंचालकांना पत्रव्यवहार झाला पाहिजे, त्यासाठी पुण्यामधून प्रयत्न झाला पाहिजे. उपसंचालक लेवलला प्रयत्न नाही. संचालक पुणे ऑफिस कडून सर्व उपसंचालकांना, विभागीय उपसंचालकांना हे स्क्रुटिनी संदर्भात पत्र गेलं पाहिजे आणि मग ते पुण्यामध्ये प्रयत्न झाले पाहिजे ते. नक्कीच सर. ठीक आहे, त्या संदर्भात सर आपल्याला प्रयत्न करतात. संघटनेमार्फत आपण पत्र देऊ. हॅलो. संघटनेमार्फत तर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक आणि मयत शिक्षकांच्या फायद्यांचा निपटारा तात्काळ व्हावा, हायकोर्टाच्या आदेशानुसार स्क्रुटिनी व्हावी, यासाठी संघटना लेवलवरती पत्र सर्व उपसंचालक कार्यालयाला, आपले सर्व सन्माननीय विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये पत्र गेलं पाहिजे वेगवेगळ्या विभागातून. आणि पुण्यालाही पत्र गेलं पाहिजे की तुम्ही उपसंचालकांना अशा आदेश निर्गमित करा की जेणेकरून जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि जे मयत कर्मचारी यांची फाईल, आता ही संख्या काही जादा असणार नाही आणि ह्यांच्याबाबत निर्णय त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत घ्यावाच लागेल. हायकोर्टाचा आदेश आहे, या आदेशाचं पालन अंतिम टप्प्यात काय असणार त्यांना करावंच लागेल. सर. पत्रव्यवहार काढून. हा, मी मीनाळ सर बोलतो सर, गडचिरोली. हा, बोला सर. सर, आता जसं म्हटलं सरांनी की संचालकाला हे महत्वाचं आहे सर, कारण कोणतेही डेप्युटी डायरेक्टर स्वतः काढणार नाही सर पत्र. तर संचालकाकडून आपल्याला जर पाठपुरावा केला तर ते सर्व उपसंचालकाला पत्र देऊ शकतील आणि त्यानंतर मग ईओला ते पत्र नेऊन मग ते कारवाई होऊ शकते. हा एक मुद्दा सर. आणि दुसरं जे आहे सर, आता एक शालेय शिक्षण विभागाचा GR निघालं, म्हणजे 2005 पूर्वी जी जाहिरात आहेत आणि 2005 नंतर जे नियुक्ती आहे त्यांच्या बाबतीत NEPच्या बाबतीत जो GR निघालेला आहे, आपली जेव्हा मीटिंग होईल ना सर, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा आपली चर्चा होईल त्यात त्यांना थोडस या ठिकाणी त्या GR मध्ये थोडस जर दुरुस्ती करण्यात आली तरी आपलं काम होऊ शकते सर. म्हणजे शासकीय कर्मचारी असा शब्द प्रयोग आहे सर तिथं. तर आपण 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असं त्या GR मध्ये दुरुस्ती करण्यात जर आली सर, तर आपलं काम होईल असं मला वाटतं. म्हणजे त्या GRचं त्यांना आठवण करून देणे आणि त्या GR मध्ये दुरुस्ती करता येईल का, म्हणजे थोडस त्यांना शिक्षकच राहिलेले आहेत आणि बाकी झालेले आहेत. म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा हा GR असल्यामुळे सर आपल्याला थोडस चांगलं होईल असं मला वाटते सर. म्हणजे आपल्यासाठी हा चांगला मुद्दा आहे सर. म्हणजे आता जो निघालेला आहे, तुम्हाला कल्पना आहे याची. जर खाजगी शब्द जर टाकला ना तर सगळे त्याच्यामध्ये येणार ना, त्यांना आपण तर नको आहे. हा, पर्पजली तो तसा शब्द वापरून तो GR काढलेला आहे सर. हा, तर ते त्या ठिकाणी आपला शब्द प्रयोग जर झाला तर चांगलं होईल. म्हणजे त्यांना आठवण करून, म्हणजे चर्चेच्या वेळेस नाही का सर, सोयीचं होईल असं मला वाटतंय सर. होय सर, आपली तर तशीच असणार आहे. बर, ठीक आहे सर, बरोबर. ओके ओके सर. अजून बोला, आपल्याला मत व्यक्त करा सर. जे बाकीचे सदस्य त्यांनी सांगा, बोला सर. आपल्यामधूनच वेगवेगळे मार्ग आम्हाला मिळतात, दिशा मिळते, काम करण्याचा उत्साह मिळतो. आपण सर्वजण संघटनेची शक्ती आहात, आम्ही निमित्त मात्र आहोत, म्हणून आपण बोललं पाहिजे. सगळ्यांना वेगवेगळी दिशा, वेगवेगळे मार्ग मिळत आहेत. आपले मत म्हणजे एक प्रकारचे ना, बोलायचं त्यासाठी. ठीक आहे, बोलू का मी? बोलणार आहे अजून कोणी? सुनील कांबळे सर. कांबळे सर बोलताय, बोला. सुनीलजी. ठीक आहे, राजेंद्र सर. हा, नमस्कार सर. अख्खा
घडलेल्या घटनेवरती आपली भूमिका, आपले मनोगत व्यक्त करायचे का बोला? हा, सन्मान्य राज्याचे अध्यक्ष विजयजी शिरोडकर साहेब, उपाध्यक्ष संपतराव कदम सर, कार्याध्यक्ष निकम सर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख देशमुख सर, कोषाध्यक्ष शेळके सर आणि सर्व सन्मान्य जिल्हाध्यक्ष आणि सदस्य, आपल्या कर्मचारी, आपल्या संघटनेचे. महत्वाचा मुद्दा आता बऱ्याच सगळ्या सदस्यांनी मांडला की गेल्या महिन्यात जे आपण प्रस्ताव सादर केलेले त्याच्या माध्यमातून आपल्याला संख्या वगैरे मिळेल, परंतु काही जिल्ह्यामध्ये प्रस्ताव सादर केले, स्वीकारले आणि ते स्वीकारत असताना त्याच्यामध्ये भरपूर लोकांचे म्हणजे 2005 पूर्वीचे आहेत, नंतरचे आहेत, अशा पद्धतीचा सगळा मिक्स प्रोग्राम त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला तिथे सुद्धा निश्चित संख्या मिळेल का नाही हे शक्य आहे. राहिला मुद्दा मगाचा एक JR म्हणजे काल झालेला JR, त्याच्यामध्ये हा JR जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी ज्यावेळेला आपण राज्यामध्ये आंदोलन केलं होतं, शासकीय कर्मचाऱ्यांना आपण पाठिंबा दिला होता सर्व शिक्षक संघटनांनी, आणि त्यावेळेला शासनानं एक आदेश काढला 2005 पूर्वी त्यांची जाहिरात आहे, अधिसूचना आहे आणि 2005 नंतर ते शासकीय सेवेमध्ये आलेले अचानक जुनी पेन्शन योजना लागू होईल अशा पद्धतीचा तो JR जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी झाला होता. आणि त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी ऑब्लिक कर्मचारी हा शब्द आहे. त्या कर्मचारी शब्दामध्ये आपण सर्वजण येतोय. त्याचं एक उदाहरण काय तर काल परवाचा झालेला JR, त्या JR ला अनुसरून आपल्या ते काही प्राचार्य आणि प्रवर्गात त्याची काळजी शक्यता आहे, त्या सगळ्यांनी आपले प्रस्ताव त्या दरम्यान सादर केले शासनासाठी पेन्शनसाठी आणि त्यांचे ते स्वीकारले, स्क्रुटिनी झाली आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याचं त्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला की त्यांचा स्पेशल JR शासनानं काढलेला की 2005 पूर्वी जाहिरात निघालेले प्राचार्य आणि अधिव्याख्याता ते असं कुठल्याही पद्धतीचा JR सेपरेट नको केलं नाही, परंतु तो निघालेला आहे. आणि म्हणून आपल्याला इथं सुद्धा फोकस करावं लागेल. आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा हे जे काय आता प्रस्ताव आपण दाखल केलेले आहे ते सगळे प्रस्ताव दाखल केलेले आहे, त्याच्यावर आपल्याला अध्यक्ष साहेब आणि सर्व आपल्या टीमनं सर्वांनीच त्याच्यावर जरा आपण फोकस करूया, जोर लावूया आणि त्यात त्रुटीने लवकर झाली तर आपल्याला सुद्धा आपल्या नावाचा सुद्धा JR आपल्याला निघू शकतोय, अशी एक आपल्याला संधी आहे असं मला वाटतंय. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केले, आपले बाकीचे प्रयत्न सुरूच आहेत, तिथं सुद्धा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला वाटतंय, मला तर वाटतंय आपला सुद्धा JR निघेल. एवढंच मला या निमित्तानं बोलावंसं वाटतं. धन्यवाद. मला असं म्हणायचं सर, काय बोला सर. आतापर्यंत जे ग्रामसेवक काही असो, कोणी असो, ग्रंथपाल असो, कोणी असो, सगळे पैसे देऊन JR काढले. आपण जर पैसे देऊन JR काढायला काय हरकत आहे? घ्यायची आहे का सर? नाही सर, 25-20 हजार 15,000 देऊन काढले तिने JR. मला हेच म्हणायचे की आपण जर 25-25 हजार गोळा केले तर किती होता? 26,000 ते सगळे मॅनेज होते सर. हे पैसे घेतल्याशिवाय काहीच करणार सर. बोला शिवाजी. सचिव काय करणार? अहो फडणवीस काय करणार, एकनाथ शिंदे काय करणार आणि कोणी काय करणार? ते पैसे खाल्ल्याशिवाय काहीच करणार. मला एवढंच म्हणायचं. अजून काय वेगळं असं नाही सर, आपण सरकारी मार्गाने लढतोय. आपल्या संघटनेचं कामकाज अतिशय सदस्य मार्गाने चालू आहे. मार्गाने आपल्याला जायचं. मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा आमदार साहेबांना आपण अशा पाठपुरावा करून, पद्धतीने बरोबर सर, पाठपुरावा करून आंदोलन करून या मार्गानेच आपल्याला मार्ग निवडलेले आहेत. काही करणार हे इलेक्शन मध्ये काहीच नाही आता सर. या मार्गाने जर आपल्याला जर यश मिळत असेल तर जायला काही हरकत नाही होत. माझं म्हणणं एकच आहे सर, यांना पैसे दिल्याशिवाय काहीच होणार काम. आपण संघटनेनं त्यांना बोलायला पाहिजे, शिरोडकर साहेबांना बोलायला पाहिजे आणि त्यांचा आकडा घ्यायचा आणि आपल्या लोकांना सांगायचं
आणि तेवढे पैसे गोळा करून गटोट बांधून मिळून द्यायला पाहिजे. ठीक आहे. ओके सर. आणि कोण बोलणार सर पुढं? सूचना विचारत घ्यायला हरकत नाही सर. हा सूचना आपण थोडीशी विचारत घेऊया की थोडीशी. सर लाईव्ह रेकॉर्डिंग वगैरे होते सर. चुकीचा मेसेज जायला नको. आपण संविधानिक सर्वांनी लक्ष येस सर. हॅलो सर. जनरल बैठकीत असं घेऊ नका. पूर्ण अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेनं अभिवचन दिलं करतो म्हणून. तलाठ्याचे केले, सगळ्याचे केले. त्याने पैसे नेऊन दिले. गटोट बांधून संपलं. सर आपण त्यांना भेटून पाठपुरावा करतोय सर आणि तेच आपल्याला करायचं आहे. पाठिंबा करा, पण त्यांचा आकडा घ्या आणि मला काय म्हणायचं त्यांचा आकडा आहे ते आपण सगळे मिळून देऊ. आपलं चांगलं आहे. आणि कोण बोला सर. बरेचदा आपल्या मीटिंग लाईव्ह रेकॉर्ड होतात. यात बरेच काही प्रूफ मिळाले आहेत. आपण ही लाईव्ह चर्चा करायला नको, आपण पर्सनली बोलू. कारण असं आपण संविधानिक पद्धतीने आपण आणि धोरणात्मक लढत आहोत. संविधानिक आणि धोरणात्मक पद्धतीने लढत असताना नागपूरला वचन दिलं. वाचता करणं आपल्याला थोडं अडचणीचं होईल. येस सर. चुकीचं संदेश बाहेर जाऊ नये सर. मग मी काय म्हणतोय, मग हे असे विषय सर दुसरा घ्या. पुढचा एक विषय घ्या. सरांचं म्हणणं आपल्याला समजलंय. पुढचा एखादा विषय सर पटकन घ्यावा. घ्या सर. मी पुन्हा बोलतो. मी रत्नागिरीतून बोलतोय सर. हा बोला सर. आता आणखीन एक नवीन प्रश्न उपस्थित झालेला आहे. तो म्हणजे बऱ्याचशा शाळा शून्य शिक्षकी व्हायला लागलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपल्या सोबतच्या ज्या बऱ्याचशा शाळा आहेत त्या शाळांचा समावेश आहे. पटसंख्येअभावी आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची बातम्या सगळीकडे झालेल्या आहेत. आता बाकीच्या जिल्ह्यांचा काय अंदाज मला माहित नाही. आता मग आणखीन एक नवीन प्रश्न आपल्या समोर उभा राहणार आहे. तो 250 शिक्षकांचा प्रश्न आहे. त्याचा काय अजून सविस्तर GR बाहेर पडलेला नाही, परंतु संचय मान्यतेनुसार हा एक प्रश्न पुन्हा उद्भवलेला दिसतोय. त्याच्यावर पण थोडस चर्चा केली तर बरं होईल.